हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू रावीज रेसिपीज. आजची रेसिपी उपवासाची साबुदाण्याची खिचडी आणि सोबत चटपटीत सिंपलशी खोबऱ्याची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य: 4 वाटी भिजवलेला साबुदाणा, 1 बाउल शेंगदाण्याचा कूट, 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला बटाटा, 3 टेबलस्पून तेल आणि चवीपुरतं मीठ आणि साखर. सर्वप्रथम कढईत मीडियम फ्लेमवर 1 बटाटा चिरलेला, 8 ते 10 आपले बारीक चिरलेला मिरच्या घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यावा. नंतर हाताने साबुदाणा मोकळा करून तो कढईत घालावा. नंतर आपला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि साखर घालून परतून घ्यावा. साबुदाणा हा सर्रास महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात बनणारा आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांच्याच आवडीचा आहे. आता खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरमधून अर्धी वाटी खिसलेली खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणा, 4 ते 5 मिरच्या, चवीपुरतं मीठ आणि साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून सरबरीत अशी चटणी करून घ्यावी. आणि इकडे आपला साबुदाणा हा 8 ते 10 मिनटं परतून झाल्यावर त्याला गरम गरम चटणीसोबत सर्व करावा. तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.